तुम्ही जरा पुढे या पुढे. तुम्ही चौघाने पुढे या, अर्जुन पुढे. यायला जायला वाट ठेवायची विचार तिथे तुम्ही. सुरुवात करून मी सुरुवात करत होती. शशिकाकांत आणि शोभा मावशींनी संकलन केलंय. रेकॉर्डिंग मध्ये काकांचाच त्यांना लावतो रेकॉर्डिंग मध्ये येणार नाही. तर दत्त काका आणि शोभा मावशी ही सदांच खंयचेय सेमिनार घेवपाचें जाल्यार तत्पर असतात तातूंत. आनी तांच्याच सांगणेनुसार आमी हांगासर पयलें सेमिनार सुरवात केल्ली. पयलें सेमिनार म्हणजे दादांनी शिरोड्यांत घेतिल्लें पयलें सेमिनार. हाजें शोभा मावशेन आनी शशिकाकान बसून संकलन केलें आनी ताचें पुस्तक तयार केलें. आनी पयले खेपे ताचें वाचन म्हणजे 25 वर्सां नंतर दादांचो सेमिनार जाल्या नंतर पयल्या खेपे ताचें वाचन फोंडा केंद्राचेर जालें. अशीं 8 सेमिनारां तांणी बरयलीं. तांचे सगळ्यांचें वाचन फोंडा केंद्रा तर्फे सुरवात जाली. ताचे नंतर 2019 ती आयिल्लीं परत, जेन्ना तांणी हें पुस्तक स्वता 4 गोश्टी संकलन करून बरयल्यो हाचेर. एक म्हणजे आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, दैनंदिन प्रार्थना ह्यो 4 मुख्य गोश्टी. ताच्या नंतर ज्ञान संवेदना वर्ग आनी तातूंतल्यान जें दादांनी खरें निर्माण केल्लें आसा जाका अमुलाग्र बदल म्हणटात, हें तातूंतल्यान ताचो रस म्हणून तांणी बरोवन काडलें भायर. हें केवळ इतल्या खातीर बरयलां की आजच्या पिढीक सगळें 8वी सेमिनारां वाचून ताजो बोध घेवपाक कदाचित वेळ आसचो ना. जांकां खरोखर दिसता आपणें करचें तीं करतलीं, पण जांकां ना तांणी हें पुस्तक वाचल्यार सगळें समजता की ओंकार साधना म्हणजे कितें, आरती साधना म्हणजे कितें आनी ताचे फाटलें म्हत्व कितें आनी कित्या खातीर ती करूंक जाय म्हणून. आतां तांचो युथफुलनेस किंवा दांडगो विशेष की हें काम आपल्या कडल्यान फुडें व्हरचें, फक्त आपल्या कडल्यानूच न्ही की आतां आमी सगळ्यांनी जे नवीन हातून आयिल्ले आसात तांणी वाचून हें कार्य फुडें व्हरचें म्हणून. आनी हें सोंपें कशें करूंक जाता म्हणून जें तांणी बरयलां तेजें स्पश्टीकरण तें सोंप्या रित्यांनी करून तुमकां आज सांगतलें. आतां हांव नितीन बाबाक रिक्वेस्ट करतां की तांणी एक एक गुलाब दिवन तांचे सगळ्यांचें स्वागत करचें. कोणाक आपयता? आमी थंय बसया. मिलिंद हांची ओळख करून दिता हे मिलिंद पांडे, औरंगाबाद केंद्र हे चलयतात. आनी एक उपक्रम चालू केल्लो आसा गुरुसंवाद म्हणून. तुमकां युट्यूबाचेर सगळें मेळटलें आयकुपाक की जे जे लोक दादांक मेळिल्ले आसा किंवा दादांची जांचो संपर्क आयिल्लो आसा तांचे अनुभव ते एकत्र करून सगळ्यां समोर दवरतात. हे मानकापुरे कोल्हापूरच्यान येतात, उपरीच्यान येतात. प्रत्येक आमच्या सेमिनाराक ते रेकॉर्डिंग करतात. सुरवात करूया.
गुरुर्विष्णुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. उपकार गुरुमायेचे उपकार गुरुमायेचे वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते उपकार अनंत पैराज घालून पोटी अनंत पैराज घालून पोटी पदरी घे उदार पदरी घे उदार वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते शरणदाता धावून आली शरणदाता धावून आली लोटला निज प्रेम लोटला निज प्रेम वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते मुळवाळवी प्रेमळ मायती मुळवाळवी प्रेमळ मायती घेतला माझा भार घेतला माझा भार वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते गुरुमायेचे वर्णिते उपकार मुक्ती सुख वज हाती दिगले मुक्ती सुख वज हाती दिगले शिवनी केले थोर शिवनी केले थोर वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते उपकार गुरुमायेचे पाठविता दत्त कंठदाट दोन दत्त कंठदाट दो कुंडला भेद विचार कुंडला भेद विचार वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते उपकार गुरुमायेचे वर्णिते उपकार. आता आपण संमेलनाला सुरुवात करायची. आता इथे मला एक आठवणीने सांगावं असं काय वाटतं की माई होती तेव्हा याची सुरुवात झाली 2019ला. हां, नंतर निलेशनी खूपदा बोलवलं पण ते काय जमलं नाही. म्हणजे तिचं काम तिने पूर्ण केलं. ती गेली 8व्या संमेलनाला शिरोड्याला येऊन सगळं झालं. आता हे पुढच्या पिढीकडनं इथे सुरू झालं. चिंचवडला संभाजीनगरच्या ह्या टीमकडनं सुरू झालं आणि पहिलं पुण्यातलं संमेलन आणि आणखीन कुठे सुरू झालं. अजून एक तिसरं चालू झालं सांगते मालाडच्या केंद्रावरती. म्हणजे 3 ठिकाणी दादानी परत ते पुढच्या पिढीकडनं कार्यान्वित केलं. हा महत्त्वाचा विषय आहे ह्याच्यामध्ये. आता सगळे सांगतात हे पुस्तक का लिहिलं तर यांनी सांगितल्यासारखं पुढच्या पिढीला वाचायला वेळ नाही. हां, पण तुम्हाला माझं म्हणणं काय आहे की दादांना मध्यस्थ म्हणून परमेश्वराने निवडलं आणि विभूतींच्या आणि परमेश्वराच्या आणि बाबांच्या मार्गदर्शनाने दादांनी सर्व सिद्धता केल्या. तर ते ओरिजिनल पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कपॅसिटीप्रमाणे त्याला काय कळलं ते सांगा, ते अजून सांगायला अवकाश आहे. तर दादा आम्हाला काय सांगायचे आठवतं ना. बाबा काय म्हणतात ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. मला काय म्हणायचं ते सांगायला अवकाश आहे. मग दादांना सांगायला जर अवकाश आहे तर आम्हाला सांगायला किती अवकाश आहे ना. म्हणजे विषय समजून घ्यायला पाहिजे. मग
मी म्हटलं ह्या पिढीला वाचायला वेळ नाही, त्यांची चूक नाही आहे. नोकरी करायची म्हटल्यानंतर आत्ताच्या समाजाप्रमाणे जायला पाहिजे. मग आळंदीला आम्ही 2019ला गेलो, तेव्हा त्यांना चिंता आहे ना कार्याची. तर हे पुस्तक माझं काही प्लॅन नव्हता, काही डोक्यामध्ये काही मी ठरवलेलं नव्हतं. तर त्यांनी साधनपत्रिका पहिली लिहिली दादानी, साधनपत्रिका आत्मनिवेदन गुरुप्रसाद. तिथपासून दीपकदादांनी संमेलनं घेतली, म्हणजे दादानी ज्या सिद्धता केल्या. फास्ट होत आहे का? दादानी ज्या सिद्धता केल्या त्या कार्यान्वित होतात की नाही हे सगळं स्वतः बघितलं आणि मग गेले. तर मग मी काय विचार केला, साधनपत्रिका गुरुप्रसाद आत्मनिवेदन ह्याला हात लावायचा नाही. ही संमेलनं लिहिली ती का दादानी काय केलं ते पुढच्या पिढीला कळायला पाहिजे. मग गुरुवाणी का केलं, दादांच्या माध्यमातून विभूतीनी मुलाखती घेतल्या, तेच विषय. पण तेव्हा आपली विमोचनं झाली नव्हती आणि दीक्षा दिल्या नव्हत्या, म्हणून आपली माध्यमं डेव्हलप झाली नव्हती, पण आपल्याला काही कळत नव्हतं. आताही फार कळतंय अशातला भाग नाही, पण निदान त्यांना काय म्हणायचं त्या शब्दाचा अर्थ तरी समजतोय आणि प्रयत्न करतो आपण. आता ही पुढची पिढी सगळी जी नातवंड पंतवंड मुलं जी झाली आहेत ती आपल्यापेक्षा शार्प आहेत, हे कळतं की नाही. मग हे आपलं कर्तृत्व नाही आहे, हे त्यांनी केलेल्या ज्या बदल आहेत, ज्या सिद्धता आहेत, त्या कार्यान्वित झाले त्यांच्या तपश्चर्येची ती फळं आहेत. तर दादा काय म्हणतात, तुम्हाला कार्य करायला अजून पुष्कळ अवकाश आहे. का तर आता ह्याचे वडील येत होते, तर त्यांना काही नाही, ते बेस बिल्डिंगचा पाया. या मुलांना 50%, यांच्या मुलांना 100%, आणि त्या 100%तनं जी पुढची पिढी निर्माण होईल ती कार्य करेल. म्हणजे कार्य करायला किती अवकाश आहे. पण आधी आपण विषय तर समजून घेतला पाहिजे. आता सगळे काय सांगतात, ओंकार साधना करा, आरती करा म्हणजे समजतं. पण मी म्हटलं ओंकार साधना का करायची, ओंकार साधना करून काय होतं हे समजलं तर आपण जागरूकपणे साधना करू ना. हे नुसतं ओंकार साधना केलं तर सगळं, ओंकार साधना काही तुम्हाला न करता समजता जरी केली तरी त्या साधनेचं कार्य दादानी सिद्धता केली म्हणजे होणारच. पण ते आपल्याला कळलं पाहिजे ना काय बदल होत होतो. तर समजून केलं तर ते जास्त बरोबर होईल. तर यांनी मध्ये बोलवलं, पण आरती साधना 2019ला घेतल्यानंतर ते बीज पेरलेलं काहीतरी ते उगवायला पाहिजे, काहीतरी ते कार्यान्वित व्हायला पाहिजे, म्हणून हा मधला टाइम गेला एवढा. आणि आत्ता त्यांनी नियोजन केलं ते पुढच्या पिढीकडनं नियोजन केलं, बरोबर. आणि तेव्हा लोक काय म्हणाले, 2 दिवस आरतीचं संमेलन काय घेणार. तर आम्ही आळंदीला गेलो तेव्हा त्यांनी हे सांगितलं की पुढच्या पिढीला हे सगळी पुस्तकं वाचणं डिटेलमध्ये शक्य नाहीये, तर हे कॉम्पॅक्ट करून त्यातलं महत्वाचं काय तेवढं देवापुढे, तेवढं या पिढीपुढे ठेवलं पाहिजे. पण आम्ही जरी किती संमेलनं घेतली तरी जोपर्यंत मी जेवण करून यांचं पोट भरत नाही ना, म्हणजे आपणच खायला पाहिजे ना. म्हणून हे आत्ताच्या तुमच्या भाषेत काय म्हणूया आपण, हायलाइट्स. म्हणजे कार्याचे 5 भाग आहेत महत्वाचे. एक आरती साधना बेस, नंतर ओंकार साधना, नंतर काय केलं दादांनी ते सांगितलं म्हणून मुलाखत साधना, त्याच्यानंतर पुढच्या पिढीसाठी तरतूद केली म्हणून ज्ञान संवेदना. आणि ज्ञान संवेदनाची जी स्तोत्र आहेत ती बाबांनी दादांना सांगितली आणि दादांनी पुढच्या मुलांना शिकवायला सांगितली. म्हणजे मनात आलंय म्हणून ते केलंय असं नव्हे, त्या स्तोत्रामुळे तुमचा दैहिक विकास होईल आणि आत्मिक विकास होईल. तर संस्कृत येत नाही म्हटलं तर नाही चालणार. कारण शंकराचार्यांनी जे चरपटपंजरी स्तोत्र लिहिलं ते काय अर्थाने लिहिलं ते लोकांना समजलेलं नाही अजूनही. मग हे जन्म मरणाचं जे चक्र होतं ते दादानी संबंध रूटच बदलला त्याचा. पण तो रूट काय बदलला आणि तो तुमच्यात कसा डेव्हलप होणार हे समजलं पाहिजे ना.
म्हणून ह्याचं वाचन जरूर आहे. आणि काय होतं, मगाशी ह्यांच्याबरोबर बोलताना घरात आपल्याला अरे हे माहिती आहे आपल्याला, हे माहिती आहे आपल्याला, पण काय कळलं म्हणून विचारलं तर काही सांगता येत नाही. तसं नाही व्हायला पाहिजे. पण ह्याचा वारंवार अभ्यास केला पाहिजे. आज आम्ही 50 वर्ष येऊन सुद्धा आम्ही पुस्तक बाजूला करून हे सांगू शकत नाही. पण दादानी काय केलं, त्या शक्तीशी जोडून दिलं आणि आपण बाजूला झाले. मग आता दादा म्हणतात मी सांगू शकतो तर तुम्ही सांगू शकणार नाही का? तर जे मी सांगतो तेच तुम्ही सांगाल. आणि ते आता जगाची संख्या एवढी वाढली की पहिल्यांदा देव एक अवतार घेऊन कार्य होत होतं. पण आता जगाची संख्या एवढी वाढल्यामुळे त्यांनी पहिल्या संमेलनात म्हटलंय, मी नंतर पहिल्या संमेलनात पुस्तक घेऊन दाखवेन. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, ह्या कार्याचा लाभ घेतलेला एक एक सेवक त्या जर भागामध्ये असेल तर तिथल्या लोकांना कळेल ना. नाहीतर काय, दादानी संमेलनं घेतली आणि सांगितलं ज्याला क्युरिओसिटी आहे तोच फक्त वाचेल, बाकीचे कोणी वाचणार नाही. मग हे प्रत्येक वेळेला जमून जागं करण्यासाठी संमेलनं घेणं आवश्यक आहे, याचं वाचन होणं आवश्यक आहे. आणि शेवटी काय आहे माहिती आहे, दादा काय म्हणतात, किती जरी तुम्ही मिळवलं, आज आज प्रश्न विचारायचा म्हणजे लाखो रुपये मिळत आहेत. कालचा एअरपोर्टवरती तो व्हीलचेअर घेऊन जाणारा मुलगा मला म्हणाला लाखांनी पैसे मिळवतो पण शांती समाधान नाही, आणि ते बाजारात विकत मिळत नाही. त्याचा काय संबंध, ओळख नाही, देख नाही. 2 मिनिटं, आजी तुमचे गेले ते दिवस चांगले, हे म्हणायची का वेळ आली? सगळं आहे ना तुम्हाला, पैशाने जर सगळं खरेदी करू शकतो तर समाधान का नाही? तर त्याच्यामध्ये त्याचं दादांचं उत्तर काय आहे की जसे 2 हात देवाने दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले, 2 कान दिले, 2 नाकाच्या पुड्या दिल्या, हे का दिले? तर पारमार्थिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन पण 2 आहेत. पण पारमार्थिक जीवनाची कोणी आपल्याला ओळखच करून दिली नाही. त्याच्यामुळे आपण काय करत गेलो, नुसतं ही आणि कंपॅरिझन. आता हा आलाय तो मागणं काय घेऊन आलाय, त्याचा कितवा जन्म आहे, त्यांनी काय मागच्या जन्मात सत्कर्म केलं म्हणून आज तो गाडीत नाही हिंडतो, हा विचार नाही कोण करत. कंपॅरिझन, त्याला मिळालं मग मला का नाही मिळत. मग तो सांगतो मी मंगळवार केले, मी लगेच मंगळवार करते. पण माझी देवी कुठली आहे, माझं मी कुठून आले, माझं कार्य काय आहे, तो कोणी, माझ्यात कमतरता काय आहे, याचा कोणी विचार करत नाही. ते दादानी सगळं असं खोलून सांगितलं. आणि दादानी व्यवहारातली सामान्य उदाहरण दिली. असं नाही की फार मोठी तत्वज्ञान सांगितले, गोष्टी रूपाने सांगितलंय की तुम्ही ह्या व्यवहारामध्ये जर तुम्ही चांगले साधं उदाहरण त्यांनी काय सांगितलं माहितीये, तू बाजारात गेलास, मला जावत नाही म्हणून याला मी सांगितलं काहीतरी भाजी घेऊन ये. हा काय करतो, म्हणजे एक उदाहरण म्हण, मेथीची जुडी 10 रुपयाची, 10 रुपये समजा आता, एक उदाहरण म्हण. हा काय करतो, 10 रुपयाच्या 20 रुपयाच्या 2 जुड्या घेतो. आपली जुडी खाली ठेवतो, नाही माझी जुडी खाली ठेवतो, आपली जुडी वर ठेवतो. घरी आल्यानंतर पुन्हा दोन्ही बघतो, त्यातली चांगली जुडी आपण ठेवतो. आणि मला जाता येत नाही ना बाहेर, मग मला आणून देणं, आणि मला काय सांगतो, हा 10 ते 15 रुपये पडले. मग दादा काय म्हणतात, 5 रुपये जे जास्त सांगतात ना, त्याची जी कर्म निर्माण होतात ती अशी साठत जाऊन मग ती धडल दिशी तुम्हाला पकडतात. कुठे ते उभं राहतं, कुठे, शिक्षणाच्या वेळेला, लग्नाच्या वेळेला, नोकरीच्या वेळेला, आणि हे वास्तू होतं. आज साधं उदाहरण, आम्ही कधी आलो, 16 तारखेला. 16 तारखेला आमच्या बिल्डिंग मधल्या एका माणसानी भाड्याने राहतात म्हणून तिकडे मंगळूरला घर बांधलं. 6 महिने सुद्धा झाले नाही. वास्तू पैसे आहेत म्हणून होत नाही, दैवात असावं लागतं वास्तूचं, आशीर्वाद पाहिजे, कृपा आशीर्वाद किती महत्वाचा आहे हे लोकांना समजलं नाही. आज तो माणूस 16 तारखेला संध्याकाळी गेला, काय मिळवलं, तिकडे मंगळूरला घर बांधलं. मग इथे भाड्याच्या घरात सुखाने होता ना,
तर दादांनी सांगितलं, एक दिल्लीला कोणतरी गुरुबंधू होते आपले, त्यांना ते श्रीमंत भरपूर, पण त्यांना सांगितलं होतं तुम्ही भाड्याच्याच घरात राहा. तर त्यांनी खूप दिवस पेशन्स धरला, ऐकलं दादांचं. नंतर एक दिवस त्याच्या डोक्यात काय आलं कोणाला ठाऊक, तो म्हणाला एवढे पैसे आहेत तर मी वास्तू का घेऊ नये, म्हणून वास्तू खरेदी केली. वास्तू खरेदी केली, त्याचं कुलूप उघडायला गेला, तिथेच हार्ट अटॅक येऊन पडला. म्हणजे कुलूप उघडून आत पण जाऊ शकला नाही. तसं आणखीन एक कोल्हापूरला होते, आमच्या मैत्रिणीचे काका होते, ते एकटे, त्यांना मुलगी एकटी, लष्करमध्ये ते मॅनेजर होते. जर्मनची बटणं, अमेरिकेचं काय, इकडचं काय तिकडचं काय जात होते ना ते मॅनेजर म्हणून. हे चांगलं काय असेल ते घेऊन येऊन कोल्हापूरला जागा घेऊन बंगला बांधला. आणि त्यांचा एक भाऊ विजापूरला होता, तर ते आजारी पडले म्हणून भेटायला नाही. त्यांच्या 10व्या दिवशी हे गेले. शेवटी डॉक्टरना त्यांनी काय म्हटलं माहितीये, मी एवढ्या हौसेने घर बांधलंय, निदान त्या घरात मी जाऊन मरतो तरी. मग काय मिळवलं, जर्मनची बटणं आणली. ह्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे हे वरती काहीही उपयोगाला येत नाही, तरी पण आपण इथे धडपडतो. म्हणून दादांना देवतांनी सांगितलं, ही लोक रूढी परंपरेचं सहजासहजी सोडणार नाहीत, म्हणून यांचा देवधर्म कमी कर. फापट पसारा जो वाढवलाय, ही हिला सांगते मंगळवार कर, ती तिला सांगते मंगळवार कर, शुक्रवार कर, जे काय उपास कर. पण हिला झालं म्हणून हिला होत नाही, हिच्या देवीला आणि तिच्या देवीला मान्य पाहिजे ना. ते हे कळत नाही एवढं बारकाईने कोणी. म्हणून त्यांनी काय केलं, ते सगळं गुरुशक्तीमध्ये विलीन केलं आणि गुरुशक्ती आता कार्य करणार. मग कोण का बसेना, हा का बसेना, तो का बसेना, तो का बसेना, कोणी बसू दे, गुरुशक्ती कार्य. बरोबर ना सडेकर, हेच सांगितलं ना दादानी. म्हणून दादा काय म्हणाले, मी आसन सिद्ध करून ठेवलंय, गुरुशक्ती कार्य करते हा, आणि निराकरण सिद्ध करून ठेवलंय, आसन सिद्ध करून ठेवलंय. त्याच्यामुळे कोणी तिथे हा बसेल, तो बसेल, तो बसेल, कोणी बसेल, तर जो सांगेल ते काम होईल. तर कामं होत आहेत ती का होत आहेत, तर गुरुशक्ती कार्य करते म्हणून कामं होत आहेत. ते एवढे हे नाही आहेत, एवढ्या कष्टाने त्यांनी ते सिद्ध करून आणलंय. आणखीन एक डॉक्टर आला होता, तू होताच कराडच्या संमेलनाला, यरनाळ डॉक्टर होते. तर त्यांनी काय सांगितलं की म्हणाले, तो डॉक्टर असाच ह्याच्यासारखा हे होता लहान, तर हे इथून इथपर्यंत हे इथे मध्य याचा, हा इकडे इहलोक आहे, इकडे परलोक आहे. हा, तर लोक बाकीची सगळे साधू संत इथपर्यंत जाऊ शकतात, पण दादा एकच असे होते की इथपासून तिथपर्यंत जाऊ शकत होते. तिथलं काय चांगलंय, हे इथे काय उपयोगाला आहे, ते मागून आणून सगळ्यांना वाटून टाकत होते. तर काल तुम्ही बेळगावला गेलात ना, पंतांनी विचारलं सगळं माझ्याकडनं नेलं, ते काय केलं, तर दादा म्हणाले मी सगळ्यांना वाटून टाकलं, आणि तुम्ही जाऊन बघा पाहिजे तर कोणाला काय काय दिलं ते. म्हणजे पंत त्यांच्या घरी गेल्यावर आशीर्वाद मिळाला ना पंतांचा, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले ना. एवढं सोपं नाही. आणि एक सेवक म्हणाला की हे वेगवेगळं करून सांगूया. मी म्हटलं मला तर काय जमलं नाही, तुला जमलं तर तू कर, असं काही मी म्हणत नाही. तर परवा फोन आला, बायकुंडीला जाताना ह्यांचं संमेलन होतं ना, तेव्हा त्याचा कराडहून जाता पुणे सोडल्यावर त्याचा फोन आला. मला म्हणाला मी अभ्यास केला, हे वेगळं काही करता येत नाही, एकावर एक अवलंबून आहे, हे झालं तर ते होणार, ते झालं तर ते होणार, तुम्ही काय वेगळं करणार, त्यांना नसतं का करता आलं वेगळं. म्हणून दादा कधी संमेलन घेताना विषय देऊन संमेलन घेत नव्हते. त्यावेळेला जे बाबा सांगतील ते बरोबर सांगणार. आणि कधीही आम्हाला पुस्तकं घ्यावी लागतात, म्हणजे आमची लेवल त्यांच्या एवढी नाहीये, म्हणून आम्ही त्यांनी सांगितलेलं लिहून वाचून दाखवतो. पण दादा तसे नव्हते. दादा मी ह्याच्यात कशात लिहिलं रे, मनोगत मध्ये लिहिलंय की दादानी कधीही देवाला विडा ठेवला, नमस्कार केला आम्ही बघितलं नाही. पुण्याला काय बाबांशी बोलून आले असतील माहित नाही आम्हाला, असे बसले की चालू करायचे.
कसला कागद नाही, कसला रेफरन्स नाही, काही नाही. मग हे कसं येत होतं? तर दादा म्हणाले, ते हेच सांगितलंय त्यांनी सुरुवातीला, की का तर या देवदेवतांनीच सांगितलं, त्यांना काळजी आहे देवदेवतांना. त्या म्हणाले हे सगळे अज्ञानाने करतायत, यांचं पहिल्यांदा अज्ञान दूर करा. अज्ञान दूर करण्यासाठी हा मार्ग स्थापन झाला आणि हे साई आध्यात्मिक समितीचं कार्य स्थापन झालं. आता वाचा. आता त्यातलं बेस होता ते आरती साधना 2 वर्षापूर्वी झालं. आता ओंकार साधना. आरती साधना म्हणजे बीज पेरून ते रोप उगवल्यानंतर त्याला पाणी, खत पाणी घालायचं, ती ओंकार साधना. हे बघ बोलले म्हणून चुकलं पाणी. वाचा. हे आम्ही मोठं मोठं द्यायचं. हे आम्ही मोठं द्यायचं. श्री साईनाथ. ओंकार साधना. आपण आत्तापर्यंत आरती साधनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. आता आपण दुसरी महत्त्वाची साधना म्हणजे ओंकार साधना, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. वास्तविक पाहता हा विषय अतिशय मोठा आणि कठीण आहे, पण तो वंदनीय दादांनी सर्व देवदेवता, विभूती आणि परमपूज्य बाबा यांच्या मार्गदर्शनानुसार सामान्य माणसाला सहज आणि सुलभपणे समजावा म्हणून आपण कष्ट घेतले आहेत. ते आपण समजून घेऊन त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजेच या गुरुमार्गातील वेगळेपण काय आहे ते आपणास समजेल. आजपर्यंत तुम्ही सर्वजण देवदेवतांकडे इहलोकातले म्हणजे ऐकच मागता, पण तुम्ही न मागताही परलोकातले म्हणजे पारमार्थिकही देण्याची ईश्वरामध्ये ताकद असते. पण तुमच्या नीट न केलेल्या विधीमुळे तुम्हाला अपेक्षित असं फळ मिळत नाही. याचं कारण म्हणजे तुम्ही जो विधी करता तो विधी प्रथमतः संकल्पयुक्त असावा लागतो. त्या संकल्पातून जी फलप्राप्ती होते ते फल आपल्या कुटुंबात राहावे यासाठी त्या संकल्पाची सांगता करावी लागते. परंतु आज आपल्याकडे वेळ नाही आणि पुन्हा खर्च करण्याचीही तयारी नाही. त्यामुळे संकल्पाविनाच आपण तो विधी करतो. त्याची सांगता करण्याऐवजी लगेचच तुम्ही त्याचे उद्यापनही करता. आता उद्यापन म्हणजे काय? उद्यापन म्हणजे हेच कर्मजन्मभर करीत राहा. आज पण झाले, उद्या पुन्हा सुरू, असेच हे शेकडो वर्षे चाललेले आहे. म्हणून वंदनीय दादा म्हणतात, या सर्वाला त्या देवदेवता कंटाळलेल्या आहेत. तसंच शास्त्रीयदृष्ट्या योग्य प्रकारे कुलधर्म कुलाचार होऊ शकत नाही. आजवर तुमच्या हातून जेवढा कुलधर्म कुलाचार झाला तेवढा तुमच्या पुढच्या पिढीकडून होणार नाही. त्यामुळे तुम्ही उलटे सुलटे विधी करणार व देवी काय बोलत आहे हे देखील तुम्हाला समजणार नाही आणि हे सांगणारही कोणी भेटणार नाही. ही सर्व स्थिती पाहून सद्गुरूंना दया आली आणि ते म्हणाले की आता देवाला काही देऊ नकोस आणि त्याच्याकडून काही मागू नकोस. तू परमपूज्य बाबांची जी सेवा करतो आहेस ना, म्हणून मी तुझ्यावर संतुष्ट आहे, असे देवता म्हणतात. कारण रूढी परंपरेप्रमाणे देवदेवतांचे विधी करण्याचे ही लोक सहजासहजी काही सोडणार नाहीत. म्हणून कुलधर्म कुलाचार आटोपता घेण्याची आज्ञा देवाने मला म्हणजे वंदनीय दादाने केली. आता आले का लक्षात? आता सर्व देवदेवतांमध्ये बलाढ्य देवता ही गणपती. त्या गणपतीने मला सांगितले की तुझ्या भक्तांना तू अनुग्रहित कर. मी त्यांना ओंकार द्यायला तयार आहे. परमार्थ स्वीकारल्याशिवाय मानवी जीवनाचा विकास होणार नाही.
म्हणून वंदनीय दादा म्हणतात, आजपर्यंत तुम्ही अधिक मागत आलात, पण तुम्हाला मला पारमार्थिक प्राप्त करून द्यायचे होते. त्यासाठी मी कामकाज बंद करून ते तुम्हाला प्राप्त करून दिले आहे. हाच तो गुरुमार्ग. यापुढील काळात धार्मिक विधी करण्यासाठी विद्वान ब्राह्मणही मिळणार नाहीत. हे जाणूनच ज्या 3 शक्तीवर हे जग चाललं आहे, त्या 3 शक्ती म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय, महान अशा गुरुशक्तीत विलीन केल्या. गोव्यामध्ये गुरुशक्तीत देवदेवता विलीन होण्याचा जो काही विधी झाला, त्याची पावती मला मद्रासमध्ये असलेल्या एका आपल्या गुरुबंधूंकडून मिळाली. तो देवीचा भक्त असून अनेक अडचणी येत होत्या. त्यासाठी तो काही काळ आपल्या कुटुंबासमवेत व्रतस्थ राहून त्या देवीची दरवर्षी तेथे जाऊन सेवा करीत असे. हा त्याचा कार्यक्रम अनेक वर्ष चालला होता. पण सर्व देवदेवता गुरुशक्तीत विलीन होण्यापूर्वी 1 वर्ष तो नेहमीप्रमाणे सेवा करण्यासाठी तिथे गेला असता पुजाऱ्याने देवीचा कौल सांगितला की पुढील वर्षी तुझे काम होईल. त्यानंतर तुम्ही सेवा करायला येथे येण्याची काही आवश्यकता नाही. पण हे सर्व सद्गुरूंनी अभय दिल्यामुळे गुरुकृपेने काही त्रास न होता घडलं. एवढ्यासाठी आजच्या परिस्थितीत सर्व विधी हे शास्त्रीयदृष्ट्या होऊ शकणार नाहीत. त्याऐवजी गुरूंची सेवा करा. म्हणजेच काय तर ओंकार साधना करा. अ, उ आणि म ही ओंकाराची 3 तत्व गुरूंमध्ये आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, देवाला काही देऊ नका व त्याच्याकडे काही मागू नका. जे काही पाहिजे ते माझ्याकडे मागा. यासाठी तुमचे कुलधर्म कुलाचार हे बंद केले आणि तुम्हाला ओंकार साधना ही शिकवली. आता यावरून एक श्लोक आठवला. प्रारंभी विनंती करीतो गणपती विद्यादया सागरा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. हा वरील श्लोक आपण आपले पूर्वज आणि आपणही फार वर्षापासून किंवा फार पूर्वीपासून म्हणत आलो. आजची परिस्थिती पाहता असं वाटतं की तो श्लोक श्री गजाननापर्यंत नक्कीच पोचला असणार. श्री गजानना केलेली प्रार्थना म्हणून ईश्वरी प्रेरणेने विभूतींना या कार्याची स्थापना करावीशी वाटते. वंदनीय दादा म्हणतात, हे कार्य ईश्वरी आज्ञेने स्थापन झाले आहे. आणि गुरुवाणीतील मुलाखतींमध्ये परमपूज्य बाबा म्हणतात, 350 वर्षापासून या कार्याबद्दलचा विचार करून ही योजना जगाच्या कल्याणासाठी आम्ही आखली. आता ह्याच्यावरनं काय कळलं? काय येत नाही? येत आहे ऐकू? आता ह्याच्यावरनं काय कळलं तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो किंवा आमची आधीची पिढी, तर दादा म्हणायचे तुमचा प्रवास बिना तिकिटाचा आहे. आम्हाला काही कळायचं नाही, आमच्या डोक्यावरनं जायचं. तेव्हा बाबांनी आम्हाला काही एक्सप्लेनेशन दिलं नाही. तर ते म्हणाले आपण काय करतो, कशासाठी करतो त्याचा पहिला संकल्प असावा लागतो. संकल्प असल्यानंतर तुम्ही काय करता ते फल जे आपल्या कुटुंबात राहायला पाहिजे असेल तर त्याची सांगता करावी लागते. सांगता म्हणजे पूर्णत्व. ते एक जे काम घेतलंय ते पूर्ण केलं तर त्याचा परिणाम कळतील ना. त्याच्याऐवजी आपण काय करतो, उद्यापन करून टाकतो. उद्यापन म्हणजे आज केलं परत उद्या तेच, परत उद्या तेच, परत उद्या तेच. असं पणजोबा करत आले म्हणून आजोबा करतात, आजोबा करतात म्हणून वडील करतात, वडील करतात म्हणून मुलगा करतो. हे असं करत आलो रूढी परंपरेने. का केलं, कशासाठी केलं काही माहिती नाही. पण इथे त्यांनी कसं सांगितलं की ते फल राहत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय,
उलट सुलट विधी करायचे. हा, कारण त्याला उदाहरण काय दिलं होतं? अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. हा, तर त्याला संस्कृत येत नाही, तो काय म्हणतो? अकाल मृत्यू हरणमच्या ऐवजी धारणम म्हणतो. हा, मग दादा देवाचं करून आलं की याला हार्ट अटॅक येतो. का? तर अकाल मृत्यू हरणम नाही, धारणम म्हटलंय. मग हे असलं होणार म्हणून संस्कृत येत नाही, पुढे होणार नाही म्हणून हे काही करूच नका. म्हणून त्या देवता सगळ्या म्हणाल्या हे परंपरागत आलेलं सोडणार नाहीत, म्हणून आम्हीच सगळे गुरुशक्तीत विलीन होतो. गुरुशक्ती कशी आहे? सोपी आहे, त्याला काही यम नियम नाही. आणि दादानी आपण किती भाग्यवान म्हटलं पाहिजे. दादा काय म्हणतात? काय चुकलं ना या भक्तांचं माझ्या, तर मला विचारायचं, त्यांना नाही पिळायचं. एवढं प्रोटेक्शन दिलंय. त्याचा अर्थ आम्ही चुका कराव्यात असं नाही, आपण चांगलंच वागायला पाहिजे, आपण समजून घेऊन वागायला पाहिजे. तर ते म्हणतात की हे जे विधी करत नाहीत, पुन्हा खर्च करायला ह्यांची तयारी नाही. हा, आणि अर्धवट काहीतरी विधी करता म्हणून देवता आशीर्वाद देतात, त्या निराकार स्वरूपात देतात. तो आपण धारण करू शकत नाही. का धारण करू शकत नाही? तर पहिलं म्हणजे संकल्प नाही, त्याची सांगता नाही. हा, आणि दैहिक विकास नाही. दैहिक विकास नाही ते पुढे येईल. आणि ते म्हणतात या सगळ्यामध्ये सर्व शक्तिमान देवता कुठली? तर गणपती. गणपती का? तर गणपती तुमच्या आमच्यासारखा सामान्य जन्माला आलेला नाहीये, तो पार्वतींनी तयार करून त्याला जन्म दिलाय ना, म्हणजे तो विश्वव्यापी आहे, त्रैलोक्यामध्ये त्याचं हे आहे. म्हणून गणपती आई वडील नाहीयेत गणपतीला. शंकर पार्वती आई वडील म्हणतात, ते पार्वतींनी निर्माण केलाय म्हटल्यानंतर शंकर वडील झाले. पण ते असे तुमच्या आमच्यासारखी बाळ जन्माला येऊन गणपती जन्माला आलेला नाहीये. म्हणून तो स्वयंभू आहे, म्हणून त्याची व्याप्ती त्रैलोक्यामध्ये आहे. म्हणून ते म्हणतात बलाढ्य गणपती. गणपती म्हणतो यांना अनुग्रहित कर. अनुग्रहित कर म्हणजे काय? एका अनुग्रहित शब्दावरती सबंध 3 दिवस संमेलन होईल. का? तर संकल्प नाही, सांगता नाही, तुमचे घराण्यातले दोष आणि कमतरता जी आहे ती भरून काढ. फक्त दादाला त्याने असं नाही सांगितलं की तुम्ही अमुक करा, तुम्ही तमुक करा. फक्त सांगितलं ह्या भक्तांना अनुग्रहित कर, मी सगळं देतो त्यांना ओंकार. पण ते अनुग्रहित करण्यासाठी दादाला काय 25 वर्ष धडपडावं लागलं, विमोचन करावी लागली, दीक्षा द्यावी लागली. विमोचन करून पोकळी निर्माण होती, हे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. निसर्गावर दाखवता येत नाही हे निसर्ग आहे, विमोचन केलं म्हणून इथे पोकळी झाली अशी दाखवता येत नाही. त्याच्यामध्ये गुरुशक्ती त्यांनी धारण करून दिली. म्हणून गणपती फक्त सांगितलं ना अनुग्रहित कर आणि माझ्याकडे पाठव, मी सगळं देतो त्या. आणि ओंकार सगळ्या जर मंत्राची सुरुवातच जर ओंकाराने होतीये तर पुढचं म्हणायची गरजच काय? कळलं का? म्हणून दादानी ते कॉम्पॅक्ट केलं, कारण का त्यांना माहित आहे 100 वर्षांनी काय होणार. ते काय म्हणायचे आम्हाला माहितीये. एक तुमचं उदाहरण म्हटलं तर, तू मागे काय जन्माला आलास आणि केलंस आणि आत्ता जन्माला येऊन काय करतोस आणि पुढे जन्माला येऊन काय करणार ते मला सगळं माहिती आहे. म्हणूनच आता तुझ्यामध्ये बदल केला. कारण त्यांनी केलंय तेवढं ह्याला होणार नाही, यांनी केलंय तेवढं वडिलांनी केलंय तेवढं मुलाला होणार नाही, मुलगा करतो तेवढं नातवाला होणार नाही. मग आत्ताच बदल केला तर काय बिघडलं? म्हणून दादा म्हणतात सुफीपंथ, नाथपंथ, दत्तपंथ ह्यांच्याकडे एक चांगले, त्यांच्याकडे एक चांगले, त्यांच्याकडे एक चांगले, पण एकटा नाही करू शकत. म्हणून सगळे एकत्र आले आणि आपण काहीतरी करूया. मग आता वेळ तशीच आली आहे ना, कुणाकडे काय आहे कुणाकडे काय माहिती नाही. आज संभाजीनगरच्या केंद्रावरनं काय कुठल्याही केंद्रावरनं काहीतरी त्यांचा हेतू असणार. या केंद्रावरनं काय करायचं, त्या केंद्रावरनं काय करायचं, जवळ कुठे आहे, काय आहे, सिद्धतेसाठी काय सोपं आहे. कळलं? आता यांनी पुण्याला संमेलन ठेवलं. दादा म्हणत होते काय 360 अंश ते हे मिनिएचर हे करून दाखवलं ना सलीम बाबांनी. तुम्ही सेमिनारला होतात ना सडेकर, तुम्ही होतात. ते मिनिएचर करून फॉर्म 360 अंश केलं. शिवदास गोव्याहून पुण्याच्या संमेलनाला आला.
मुंबईचे लोक आले, आम्ही पुण्यातले गेलो होतो. म्हणजे आद्यपीठावरती त्यांनी ते एकत्र करून केलं ना. दादा प्रवास करत होते, त्यांना कष्ट पडले तेवढे आम्हाला नाही कष्ट पडले. आम्हाला फक्त यांनी आणून नेलं, आणलं, सोडलं, एवढंच त्यांना पडलं. आणि त्याच्यासाठी त्यांना गाडी दिली आहे. असं नाहीये की तुम्ही ट्रेननी या बाबा, धडपडत या, लोंबकळत या आणि तुम्ही हे घेऊन जा, असं नाही. सुखाने गाडी बिडी देऊन, म्हणजे ते स्वतःनी कष्ट केले पण आम्हाला सगळं सोयी करून दिल्या ना. म्हणून ते काय म्हणतात. आणि ह्याची पावती मिळाली म्हणजे तो एक आपला गुरुबंधू होता, तो तिकडे जाऊन सकुटुंब सपरिवार जाऊन राहून त्या देवीची सेवा करत होता. तर त्या देवीनी कौल काय दिला की म्हणाल्या 1 वर्ष थांब, आम्ही सगळे गुरुमार्गात विलीन होतो, मग तुला काय करायची आवश्यकता नाही. म्हणजे दादानी डोळे झाकून कुठली गोष्ट केली नाही. मी करतोय हे तुम्हाला मान्य आहे की नाही, त्याची पावती मिळाल्यानंतर पुढे जाणार. म्हणून म्हणाले तुम्ही देवाला घाबरता, मी देवाला घाबरत नाही, देव मला घाबरतो. बरोबर ना. नाही, म्हणून त्यांनी काय सांगितलं की तुम्ही काही करू नका, फक्त ओंकार साधना करा, कॉम्पॅक्ट. का तर ओमच जर प्रत्येक मंत्र ओमनीच सिद्ध होतो, तर पुढचं म्हणायची काही गरजच नाही. गायत्री मंत्र कुठलाही काही म्हणायची गरज नाही. पण त्याचा अर्थ सगळा विधी निषेध सोडायचा नाहीये. कळलं. म्हणून मी म्हटलं ती कुठे आहे, तुझी बहीण कुठे आहे. तिला मी म्हटलं तुझ्या प्रश्नाची उत्तरं. आता ते काय म्हणतात, व्रत करते ती समजा, काय मंगळवारचं बुधवारचं, पण त्या व्रताची जेवढी कपॅसिटी आहे तेवढा तो कार्य करणार. त्या व्रताची शक्ती संपली की ते कार्यान्वित होणार नाही. मग तो त्याच्या पुढचा कोण आहे त्याच्याकडे पाठवणार. म्हणून तुला तिकडून इकडे आलं, त्याचं उत्तर काल सांगितलं होतं ना मी तुला. याच्यात ते तेच म्हणतात. म्हणून मग हे सगळं असं सॉर्टिंग करत बसलं तर ह्याच्यात वेळ जाईल. म्हणून दादानी काय केलं, उदाहरण काय दिलं होतं, लॉन्ड्रीमध्ये कपडे टाकतात त्याच्यात सगळे टाकतात, वेगवेगळे करून टाकत नाही. तसं तो तिकडे जाणार असेल, हा दुसरीकडे जाणार असेल, तो तिसरीकडे जाणार असेल, सगळे गुरु त्यांच्या लेवलला एकच आहेत. सगळ्यांना धरून ते का लॉन्ड्रीमध्ये टाकून दिलं. गुरु ह्याच्यामध्ये विलीन केल्यानंतर वेगळेपणा राहतोच कुठे. आणि त्याला मान्यता कोणाची आहे, परमेश्वराची आहे. म्हणजे परमेश्वराने सांगितलं म्हणूनच त्यांनी केलं ना. म्हणून त्यांनी काय केलं हे आधी पुढच्या पिढीला समजलं पाहिजे. मग आपण काय करायचं ते आपले अनुभव नंतर सांगायचे. कळलं. आज आपल्याला तो श्लोक म्हणत होतो कसा, आम्ही लहानपणी तो श्लोक म्हणत होतो. प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे, देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. हे गणपतीला प्रार्थना आम्ही करत होतो लहानपणी. श्लोक म्हणत होतो, कोणाकडे जेवायला गेलं की श्लोक म्हणा म्हटलं की हे म्हणत, तेव्हा काही कळत नव्हतं. मग त्यांनी गणपतीला काय म्हटलं, अज्ञान आमचं दूर कर. अज्ञान काय आहे, हे अज्ञान आहे हे कळत नाहीये, ते दादांनी दूर करण्यासाठी संमेलन घेतले. हा, आता पुढे आज आपल्याला तो श्लोक गणपतीपर्यंत पोहोचला. म्हणून हे साई आध्यात्मिक समितीचं कार्य सुरू झालं. आणि दादा पहिल्या संमेलनात म्हणतात की हे संमेलन होणार, हे लोक भेटणार, हे कामकाजाला येणार आणि हे कार्य करणार, हे सगळं पूर्व नियोजित आहे म्हटलं होतं ना. म्हणजे ते मी इच्छा केली आणि आत्ता निर्माण केलेलं नाहीये, हे विधिनिकेत आहे पहिलं. कारण जगाची परिस्थिती अशी येणार, 20 शतकापूर्वी अशी परिस्थिती आली होती, तेव्हा त्यांनी जे केलं तेच आता रिपिटेशन होत आहे पुढे. आज आपल्याला जगामध्ये कोणतीही वस्तू फुकट मिळत नाही. तसा हा जन्म तुम्हाला फुकट मिळाला का, तर नाही. आज आम्हा मानवाला यथायोग्य तऱ्हेने जन्मप्राप्ती होण्यासाठी आमच्यापाशी जी इंद्रिय अवयवादी संपत्ती आहे ती घेऊन या जगतात जन्माला येतो. तो जन्म सहजासहजी मिळालेला नसून
असा जन्म प्राप्त होण्यासाठी त्याची तरतूद करावी लागते. मग ती तरतूद कोणी केली? तर वंदनीय दादा म्हणतात, ज्या जीवात्म्याचे रूपांतर आज जीवामधून तुमच्यामध्ये झालेले आहे, तो जीव 84 लक्ष योनी अवस्थेतून उत्क्रांत होतो, मानवी जन्मापर्यंत काबाड कष्ट करीत आलाय. त्याच्या उपकाराने आज आपण मनुष्य म्हणून जगत आहोत. पण त्या उपकाराची जाणीव आज आपल्याला आहे का? अशी ही प्राप्त जीवनात मानवी अवस्थेपर्यंत येण्याची जी क्रिया 84 लक्ष योनी माध्यमातून आपल्याला प्राप्त होते, ती प्राप्त जीवना ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर उत्तम प्रकारचा जन्म प्राप्त होण्यासाठी काय मोल द्यावे लागते? म्हणजे डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे नुसती उत्क्रांती म्हणून अमिबापासून आम्ही मानव जन्मापर्यंत आलो असे म्हणून सांगण्यात समाधान नाही. डार्विन मानवाच्या उत्क्रांतवादाबद्दल सांगू शकला, पण स्वतः मानव म्हणून पण स्वतः मानव म्हणून स्वतःच्या उत्क्रांतीबद्दल तो अनभिज्ञच राहिला. हा, असं नव्हे. म्हणून आम्ही काय म्हणतो, जेथे डार्विन थांबला तेथून आम्ही सुरुवात केली. आता ते काय म्हणतात, डार्विननी उत्क्रांती कशात बघितली? प्राणीमात्रात. पण सगळं मिळाल्यानंतर मिळवणं सोपं आहे, पण ते कार्यान्वित व्हायला पाहिजे ना. म्हणून ते म्हणतात, तो जिथे थांबला तिथे आम्ही सुरुवात केली. पण स्वतः मानव म्हणून स्वतःच्या उत्क्रांतीबद्दल तो अनभिज्ञच राहिला. म्हणून आम्ही काय म्हणतो, तो जेथे थांबला तेथून आम्ही सुरुवात केली. आता असं पहा, अनेक वेळेला जन्म घेऊन तुम्ही पुन्हा पुन्हा जन्मासाठी प्रवृत्त होता. त्या दोन अवस्थांच्या मध्यंतरात जेव्हा पुनश्च जन्मप्राप्ती होते, तेव्हा तुम्हाला जन्म प्राप्त करून घेण्यासाठी अनेक जन्मातले 50% कर्म हे द्यावे लागते. ते कशासाठी? तर पुनश्च परिपूर्ण असा जन्म म्हणजे इंद्रिय अवयवादी साधन संपत्तीने कोणतीही उणीव नसलेला जन्म प्राप्त होण्यासाठी, जन्मप्राप्तीनंतर जन्म व्यतीत करण्यासाठी तुमच्याजवळ कर्मशिल्लक किती राहिलं? तर फक्त 50%. आणि अशा वेळेला तुमच्या 5 ऋणानुबंधातले 2 ऋणानुबंध म्हणजे जन्मकर्म व जन्मजन्मांतर हे जन्मप्राप्तीसाठी 50% कर्म खर्ची घालावे लागते. आता प्राप्त जन्मातले 5 ऋणानुबंध व वरचे म्हणजे गतजन्मातले 2 आहेतच, म्हणजे 7. म्हणजेच काय, तर राहिलेले 50% कर्म हे घेऊन जे जन्माला आलो ते या सर्व ऋणानुबंधाला कार्यार्थ द्यावायचे. असे जीवन व्यतीत करीत असताना आपल्या इच्छा अपेक्षा साकार होण्यास प्रत्येक वेळेला 50% कर्म हे कमी पडतं. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात ही अवस्था जीवनारंभापासूनच असल्यामुळे सदैव कमतरता आणि कमतरता भासते. सुखशांती समाधान हे लाभत नाही आणि अज्ञानाने आपण सदैव देवालाच दोष देतो. आता तुमच्या अपत्यांमध्ये ही कमतरता का दिसून येत नाही? आता ते काय म्हणतात, जो जीव आहे हा, त्या जीवाला सत्कर्म करून करून देह झिजवून सत्कर्म करत मनुष्य जन्मापर्यंत यावं लागतं. तर ते काय म्हणतायत की ज्या जीवात्म्याचे रूपांतर आज जीवापासून तुमच्यामध्ये म्हणजे मनुष्य जन्मापर्यंत झालं, त्या 84 लक्ष योनीमधून स्थित्यंतर होत जे आलं मनुष्य जन्मापर्यंत, मनुष्य जन्मामध्ये काय झालं, बुद्धी मिळाली.
सगळे अवयव इंद्रिय अवयवाची संपत्ती मिळाली. हा, पण कान कशासाठी दिले, डोळे कशासाठी दिलेत, जीभ कशासाठी दिली बोलायला, ही संपत्ती कशासाठी दिली आहे, त्याचा वापर काय करायला पाहिजे हे नाही सांगितलं डार्विननी. तो त्यांनी फक्त मनुष्य जन्मापर्यंत आणून ठेवलं. तर दादा म्हणतात आम्ही तुम्हाला देवतापर्यंत न्यायला तयार आहोत, पण तरी तुम्ही डार्विनला मोठा म्हणता. का म्हणता मोठा? म्हणजे ते म्हणतात 100 रुपये मिळवणं सोपं आहे, पण 100 रुपये खर्च कसे करायचे याला अक्कल लागते. कळलं? म्हणजे इंद्रिय अवयवादी संपत्ती डार्विनच्या थेरीप्रमाणे उत्क्रांतवादाप्रमाणे मिळाली. कळतंय का? जड होतंय? तर तो थांबला मनुष्य जन्मामध्ये, त्याला सगळी इंद्रिय अवयवादी संपत्ती मिळाल्यानंतर त्याचं काम काय आहे? चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं. ते 3 माकडात नाही दाखवलं होतं ना, चांगलं ऐका, चांगलं बोला आणि चांगलं बघा. तसं त्याच्यात ते इंद्रिय अवयवादी संपत्ती आपल्याला का दिली आहे? ती न मागता मिळाली आणि त्याला संपत्ती म्हटलंय. तर दादा काय म्हणतात, याची किंमत केव्हा कळती? आता एखाद्याला म्हटलं 2 लाख रुपये तुला देतो, तू एक तुझा डोळा दे, देईल का? तेव्हा डोळ्याची किंमत समजती. उदाहरण सेमिनारमध्ये दादानी दिलंय. दादानी असं केलं नाहीये की तुम्हाला कळणार नाही असं नाही. तुम्हाला त्याची किंमत केव्हा कळेल? ऐकायला येत नाही तेव्हा कानाची किंमत कळेल, बोलायला येत नाही तेव्हा जिभेची किंमत कळेल, डोळ्याला दिसत नाही तेव्हा डोळ्याची किंमत कळेल. मग देवानी न मागता ही संपत्ती दिली. सर आता काय काही बघू शकतो, काही ऐकू शकतो, काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही, काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, हे तारतम्य ठेवायला तुम्हाला बुद्धी दिली आहे ना. पण मनुष्य आज तसा वागत नाही आणि तो अपक्रांत होत जातो. तर दादा देवाला काय म्हणाले, तो अपक्रांत कुठपर्यंत आलाय, त्याची उत्क्रांती कुठे व्हायला पाहिजे, प्रगती कुठपर्यंत व्हायला पाहिजे ते मला दाखवा पहिल्यांदा, म्हणजे मग मी या लोकांचं निराकरण करीन. तर दादा म्हणतात तो माणूस असा दाखवला नाही देवानी, एक काय वलय दाखवलं, आकृती वलय दाखवलं. असं वलय आहे आणि असं वलय असायला पाहिजे. एवढी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून ते म्हणतात हे सगळं भानगडी करण्यापेक्षा गुरुशक्तीतच जर सगळं विलीन करून टाकलं तर प्रश्नच मिटला ना. म्हणजे त्यांचं काम सोपं झालं, आपलंही काम सोपं झालं, आपल्यालाही काय करत बसायला नको. आता गेल्या जन्मीच्या 2 ऋणानुबंधावरती हा जन्म कार्यान्वित होतो असं म्हणतात. म्हणजे गेल्या जन्मातले 2 ऋणानुबंध आणि ह्या जन्मातले 5 ऋणानुबंध, 7 ऋणानुबंधाला जन्मापासून कमतरता आहे 50%. म्हणजे संकल्प नाही, सांगता नाही, दोष आहेत आणि 50% कमतरता आहे. एवढं असल्यानंतर तुम्हाला सुखशांती समाधान लाभेल का? नाही लाभणार. मग याच्यावरती सोल्युशन काय? मग सोल्युशन म्हणून विमोचन दाखवलं आणि विमोचन हे गुरुप्रसादमध्ये वेगळं सांगितलंय. ते म्हणतात हा आपल्या कार्याला मिळालेला आशीर्वाद आहे. विमोचन म्हणजे तुमची कर्म धुतली नाही, काढून टाकली नाही, त्या कर्मामध्ये यांच्या एक कर्मामध्ये काय जो विषय होता तो विषय बदलला आणि तिथे गुरूंचा विषय धारण करून दिला. कळलं? कर्म तुम्ही आणलं ते वाईट केलं नाहीये, पण त्या कर्मामध्ये ह्याचं वाईट होऊ दे म्हणून तुमचा जे विषय होता तो बदलून ह्याचं चांगलं होऊ दे हा विषय तुमच्यात धारण करून दिला. कळलं? एवढं करण्यासाठी विमोचन केलं. तर त्याला त्यांनी उदाहरण काय दिलं, एक वाटीभर तांदूळ आहे. हा, ते वाटीभर तांदूळ या संबंध हॉलमध्ये फेकले, हा, तर काय होईल? काय होईल? त्याच्यात खडे माती सगळं केर काढून ते पहिल्यांदा साफ करायला लागतील, नंतर भात करायला लागेल. पण त्याच्याऐवजी जर तुमच्या कर्मातला विषय बदलून तुम्हाला जर तांदूळ साफ केलेले कर्म व्यवस्थित अनुकूल करून दिली हातात वाटी भरून, तर तुम्ही पटकन भात कराल का नाही? इतकं सोपं उदाहरण. म्हणजे हे डोळ्यासमोर येतं पटकन की एवढ्या हॉलमधला केर काढायचा, त्याच्यातले खडे बाजूला करायचे, त्यात माती काढायची, ते धुवायचे, आणि ह्याच्यात वेळ किती जातो? तेवढा वेळ नाहीये त्यांच्याकडे. म्हणून त्यांनी काय केलं, हे आपल्या शक्तीच्या बाहेरचं आहे माणसाच्या, म्हणून त्यांनी ते त्यांच्या कृपेने करून दिलं.
म्हणून आम्हाला दादा काय सांगायचे की रोज सकाळी उठल्यानंतर एकच वाक्य ब्रह्मवाक्य घोकायचं. काय? त्यांनी कृपावंत होऊन आम्हाला दिलंय. आम्ही मागायला गेलो 10 जन्म मागितलं तरी ते देणार नाहीत. तू घाण केलीस ना तुझी तू निस्तार म्हणते. आणि बाकीच्या सत्पुरुषांनी हेच केलं. म्हणून त्यांनी कुणीही विमोचनात हात घातला नाही. त्याला दादा एक बिडकरांचं उदाहरण देत होते. बिडकर महाराज होते, ते एकदा नदीला गेले होते आंघोळीला. तर त्यावेळेला एक तरुण मुलगा आला आणि त्याला मूळव्याधीचा त्रास होता. तर इतका त्रास होता म्हटल्यानंतर तो जीव द्यायला आला होता. तर त्यांनी त्याचा हात धरला, जीव दे, का रे बाबा तू जीव देतो? तर तो म्हणाला, मला मूळव्याध झाली आणि त्याला इतकं त्रास होतोय मला की मी सहन करू शकत नाही आता, त्याच्यापेक्षा मी मेलं तर सुटलीन म्हणून मी जीव द्यायला. ते म्हणाले बस इथं आणि माझ्या हातावर पाणी सोड. त्यांनी हातावर पाणी सोडलं. जन्मभर ते बिडकर महाराज लंगोटी लावून हिंडत होते, त्याची व्याधी यांनी घेतली म्हणून. इतकं विमोचन कठीण आहे. म्हणून दादा काय म्हणाले, कोणी सत्पुरुषांनी विमोचनामध्ये हात घातला नाही, पण यांनी हात घातला म्हणजे काय, या बाकीच्यांचा सगळ्यांचा पाठिंबा होता. ते म्हणाले तू उडी, अरे पण मी जरी याला उडी मार म्हटलं सांभाळतो तुला, तरी उडी मारलं तर तंगड त्याचं मोडणार आहे ना. पण मी सांभाळतो तुला म्हटल्यानंतर दादानी उडी मारली ना. म्हणून कोणीही त्याच्यामध्ये हात घातलेला नाही. काय तुझं दुःख निस्तरणार कोण? मग ह्याच्यासाठी दादानी म्हणजे डोळे झाकून काय केलं नाही. बाबा काय म्हणाले, दादांच्या घरामध्ये दादा हुशार होते, दादा शिकायचं होतं, पण शिक्षण मिळालं नाही. तर बाबांनी सांगितलं, दादांना पहिलं भागवतांच्या घराचं विमोचन कर, त्याचे रिझल्ट काय मिळतात ते बघ, मग बाकीच्यांचे तुम्हाला मी विमोचन केव्हा करायचं ते सांगेन. मग आज भागवतांची पुढची पिढी शिकून फॉरेनला जात आहेत ना. का जात आहेत? म्हणजे त्या विमोचनाचा परिणाम दादांनी सौम्य केला. या सगळ्यांच्या मदतीने त्यांची पुण्याई खर्च करून भोगलं पाहिजे थोडं तरी, पण ते भोगलं दादानी आणि चांगलं जे होतं ते सगळं पुढच्या पिढीला दिलं. एवढा फरक आहे बाकीच्या सत्पुरुषांच्यात आणि आपल्या ह्या गुरुमार्गामध्ये. आता तुमच्या आपत्यांमध्ये हा, ही आता कमतरता ती का दिसून येत नाही? 50% आपल्या मुलांच्यात कमतरता दिसत नाही. का दिसत नाही? आता तुमची आपली परिस्थिती चांगली आहे सगळ्यांची, म्हणून आपण काय विचार करतो, आत्ताचे आई वडील काय विचार करतात, आपल्याला मिळालं नाही ना, आपल्या मुलांना ते त्रास होऊ नये म्हणून ते दिलं पाहिजे. हा, म्हणून तुमची परिस्थिती सदन आहे म्हणून तुम्ही मुलांना द्याल, पण ती मुलं जेव्हा मोठी होऊन जीवन व्यतीत करतील तेव्हा जे त्यांना कमतरता पडेल ते तुम्ही कसं देणार? त्याच्यासाठी संस्कार पाहिजे. कोटी रुपये बँकेत ठेवले तर तुम्हाला काही होणार नाही. तो मुलगा आहे का, तुम्ही 10 वर्ष कष्ट करून कोटी रुपये जमवाल, पण तो एका दिवसात उडवून टाकेल, त्याला अक्कल नसली तर. तेच जर तुम्ही संस्कार केले तर त्याला समजेल की आपल्या वडिलांनी बाबा एवढे कष्ट करून मिळवलेले ते आपण व्यवस्थित वापरले पाहिजे, आहे ना. म्हणून ज्ञान संवेदना वर्ग आहे. आता माझं तर म्हणणं असं आहे, माझ्या म्हणण्याला काय फार महत्व आहे अशातला भाग नाही. मोठ्यांची संमेलनं घेण्यापेक्षा ज्ञान संवेदना वर्ग घ्यायला पाहिजे. त्यांच्या का तर आईवडिलांचे घ्यावे. त्यांनी त्यांना शुद्ध करून जन्माला पाठवलंय. याच्यावरती किती 11:15 ब्रेक द्यायचा? हा? 11:15 ब्रेक द्यायचा? हो, 11:15. नाही म्हणजे विचारते, नाहीतर असं नको व्हायला की मी आपली सांगत बसले घड्याळ बघितलं नाही. नको. हा, तर काय सांगत होते मी? ज्ञान संवेदना. हा, ज्ञान संवेदना वर्गाचं. तर त्यांनी 4थ्या संमेलनात काय सांगितलं, आता आपण जन्माला आलो ते देवाच्या आशीर्वादानेच आलो, आपल्या घराण्यातल्या देवाच्या आशीर्वादाने. पण आता तुम्ही गुरुमार्गी झाल्यानंतर तुमची लग्न होऊन तुम्हाला मुलं झाली, त्याच्यामध्ये फरक काय? तर पहिल्यांदा आई जे खात होती त्याच्यावरती तो पिंड पोसला जात होता. आता तो आईच्या खाण्यावरती पिंड पोसला जातो, प्लस त्याच्यामध्ये गुरुकृपा आशीर्वाद आहे. म्हणजे त्यांनाही अडचणी येतील, पण त्या अडचणी ना तोंड द्यायला ते समर्थ असतील. आम्ही जसे डळमळलो तसे ते डळमळणार नाहीत. हा मोठा फरक आहे.
हे स्थित्यंतर जे केलं काय हो तुमच्या ह्याच्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे डॉक्टरी शास्त्राप्रमाणे तुमचं सगळं होईल, पण प्लस जो कारण दीक्षेचा आशीर्वाद आहे म्हणजे ती मुलं आमच्यापेक्षा चांगली हुशार का निघाली, तर हे सगळे दोषातनं त्यांना मुक्त केलंय म्हणून ना. म्हणून आपण त्यांच्यावरती संस्कार करणं आणि ह्या मार्गाची ओळख करून देणं महत्वाचं आहे. पण आपण जर म्हटलं मी टीव्ही बघतो आणि तू प्रार्थना म्हणेल का मुलगा? तुम्ही त्याला घेऊन बसला तरच तो प्रार्थना म्हणेल. जर तो म्हणतो तुम्ही, म्हणून त्यांनी काय सांगितलं, तुमची जरी ऐपत असली म्हणून मुलांना जर मागतो तसली चड्डी आणि काही आणून दिलं कपडे तर ते उपयोगाचे नाही आहेत, ते बालसंगोपन नव्हे. त्याच्यासाठी तुम्ही संस्कार करा. म्हणून ज्ञान संवेदना वर्ग आणि ती स्तोत्र दैहिक आणि आत्मिक विकासासाठी निवडलेली आहे. आता तुमच्या आपत्यांमध्ये ही कमतरता का दिसून येत नाही? तर तुम्ही त्याचे संगोपन करता आणि ती 50% कमतरता तुमच्या आर्थिक परिस्थितीने भरून काढता, म्हणून त्याला अन्न वस्त्र निवारा तसेच सुखशांती समाधानाची कमतरता भासत नाही. पण ती संज्ञा नोंद कर्मपरत्वे ज्या वेळेला त्यांना त्यांचे जीवन व्यतीत करावायचे आहे त्यावेळेला त्यांची जी वये असतील तेव्हा ती कमतरता त्यांना जाणवेल. हे त्यांच्या मातापित्यांनी लक्षात ठेवावे. बालसंगोपन म्हणजे केवळ ते जे मागतात ते वेळोवेळी आणून देणे, तसेच त्यांच्या नावाने बँकेत भरपूर पैसे ठेवणे म्हणजे बालसंगोपन नव्हे. तुम्ही जरी कष्टाने मिळून त्याच्यासाठी लाखो रुपये ठेवलेत तरी त्यांना त्याची जाणीव नसेल व ते कसे वापरायचे याची अक्कलही आली नसेल, तर ते सर्व पैसे एका दिवसात रेस खेळून उडवून टाकतील. यासाठी त्यांचे भावी आयुष्य घडवण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करण्याची अत्यंत गरज आहे. आता आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाहीत व सुखशांती समाधान प्राप्त होत नाही असे म्हटल्यानंतर आपल्याला प्राचीन काळापासून जे 3 मार्ग उपलब्ध आहेत आणि ते म्हणजे वेदवैदिक, देवदैविक आणि गुरुमार्ग. आता या 3 मार्गांचा अवलंब करून आपण आपल्या प्राप्त जन्मातील उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्या जीवनात प्रधान उणीव कशाची आहे? तर कृपाशीर्वाद. ती आपल्याला भरून काढता आली नाही. याचं कारण म्हणजे वेदवैदिकामध्ये जर काही करायचे तर प्रथमतः आपल्याला संस्कृत यायला पाहिजे. त्यातील मंत्र आपल्याला संथेने आत्मसात करता आले पाहिजे. ते होत नाही. आणि आजच्या परिस्थितीत आस्थेने याचा विचार करून शिकणारे आणि शिकवणारे असे कोणी नाहीत, म्हणून लोक हा मार्ग अनुसरत नाही. देवदैविकामध्ये आपल्या घराण्यातील परंपरेनुसार ज्या देवदेवता आहेत त्यांच्या प्रीत्यर्थ सांगितलेले कुलधर्म कुलाचार हे आजच्या परिस्थितीत करणे शक्य नाही. तसेच त्या देवदेवता त्रिगुणात्मक प्रकृतीच्या आहेत, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय. प्रत्येक देवतेत एक प्रधान आणि बाकीचे 2 हे गौण अशी 3 तत्वे आहेत. आणि ती 3 तत्वे एकरूप झाल्याशिवाय तुम्ही करीत असलेली उपासना ही फलद्रूप होत नाही व ते आपल्या प्रयत्नाने साध्य होत नाही. म्हणून आपण नुसते रूढी परंपरेने करतो. गुरुमार्गाकडे आपण आलो. कसे आलो? तर अडीअडचणी घेऊन आलो. गुरुमार्ग आहे कसा? साधा, सोपा, सरळ असा आहे. आता तुमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या प्रापंचिक जीवनातील अडीअडचणी निवारण होऊन दुःख दूर होऊन सुख प्राप्त व्हावे ह्या अभिलाषेने किंवा आसक्तीने तुम्ही येथे आलात. परंतु आपल्याला जे कष्ट झाले आहेत ते कष्ट जो सुख मागायला आला त्याला ते होऊ न देणे किंवा जो याचक आहे त्याला ते कष्ट करायला न लावणे याचा अर्थ गुरुमार्ग. आता प्रारंभिक अवस्थेत त्यांनी काय सांगितलं? 3 मार्ग सांगितले. 3 मार्गामध्ये काय सांगितलं? पहिला मार्ग
वेद वैदिक. हा, दुसरा देवदैवी. वेद वैदिकामध्ये संस्कृत येत नाही. हा, आणि आता कोणी संस्कृत चरपट पण जरी म्हणायला तयार नाहीत. पण अरे तुम्हाला येत नाही पण यांना येते तर ते शिकवू दे ना, असा विचार नाही. संस्कृत येत नाही म्हणून ते मंत्र म्हणता येत नाही. देवदैविकामध्ये मगाशी सांगितलं, हिची देवी एक, तिची देवी एक, तिची देवी एक. तिच्या देवीचं तत्व वेगळं, हिच्या देवीचं तत्व वेगळं, हिच्या देवीचं वेगळं. ही मंगळवार करते म्हणून तिने मंगळवार केले तर तिला लाभदायक होत नाही, हेही कळत नाही. हा, आणि पूर्वीसारखं कुलधर्म कुलाचार करू शकत नाही, सगळी महागाई झाली म्हणून. मग दादानी काय सांगितलं की तुम्हाला दिवा लावा म्हटलं तर तेल महाग आहे म्हणून दिवा नाही, डालडा लावू का म्हणून विचारतात. कुठे गेला, डालडा लावू का म्हणून विचारलं, म्हणून तुमच्या वाटणीला डालडा आला म्हणाले. पण पूर्वीचे लोक 24 तास नवरात्रात दिवा लावत होते ना. आता काय म्हणतात, 5 मिनिटापुरता दिवा लावला तर बास झालं. म्हणून बाबांच्या निराकरणामध्ये बाबांनी सोपं निराकरण सांगितलं होतं. त्याच्यात काय म्हणायचे, साजूक तुपाचं निरांजन 5 मिनिटं जळेल एवढं घाला. निराकरण म्हणून सांगितलं. निराकरण म्हणून सांगत होते तेव्हा. त्यांनी कधी असं सांगितलं नाही दिवसभर हे करेल इतकं तूप घाला. हे खायचं सोडून ते तूप निरंजनातच घालत बसायचं. म्हणून हे व्यावहारिकदृष्ट्या काय लोकांना सोपं पडेल हा विचार दादानी फार केला. त्याच्यामुळे गुरुमार्गात काही करा तुम्ही संतुष्ट आहेत ते, म्हणून गुरुमार्ग सोपा. आणि त्यांनी काय केलं, यांना सगळ्यांना विचारत बसून हिची रडकता तिची रडकता सगळं ऐकत बसण्यापेक्षा यांना जर सगळ्यांना एका ह्याच्यात बुडवून टाकलं तर प्रश्नच मिटला ना. म्हणून त्यांनी सोपं करून दिलं पुढच्या पिढीला. पण ते आता मी काल कोण बसवतो आपण, तेव्हा मी म्हटलं तुम्ही होतात का, तुम्ही होतात मला लक्षात नाही. तर म्हटलं आता आमचे आजोबा पणजोबा बैलगाडीतनं हिंडत होते. हा, नंतर गाडीतनं जायला लागले, आता प्लेन मधने जातात. तर दादा काय सांगत होते, ते वटसावित्रीची पूजा, वटसावित्रीची पूजा, त्या सावित्रीवरती प्रसंग आला म्हणून तिने उपवास केला. आज हिचा नवरा सकाळी जातो लंडनला, दुपारी जातो अमेरिकेला, रात्री जातो ऑस्ट्रेलियाला आणि सकाळी येतो भारतात. म्हणजे तुम्ही प्लेननी एवढे हिंडता, ती एक फांदी आणायची आणि जन्मोजन्मी हात नवरा मिळून म्हणून पूजा करायची, याला काय अर्थ आहे का, असं विचारायचे. आणि म्हणाले तुमच्या नवऱ्याला झाडावर चढायला येत नाही तर तुम्ही वडपौर्णिमेचा उपवास कशाला करता. म्हणजे प्रॅक्टिकल तुमच्या डोळ्यासमोर. उगीच आपलं आजी आजोबा करत आले म्हणून हे करत गेले. अरे त्याचं शास्त्र, आता तुमचे नवऱ्याला काय आहे का, काही लाखो रुपये मिळत आहेत. आणि दुसरं काय उदाहरण सांगत होते, व्यंकटेश स्तोत्र 10 तोळेचं सोनं 25 तोळे घालायचं अंगावरती आणि अन्नासाठी 10 दिशा आम्हा फिरविसे जगदिशा आहे ना. म्हणजे ते स्तोत्र म्हटलं तर त्याचा परिणाम असा होतो. अरे त्या दादांची भाषा काय माहितीये का, जगदीश म्हणतो त्याला 25 तोळे सोनं घालती अंगावरती आणि मला अन्नासाठी 10 दिशा फिरवते, फिरवू का तुला. म्हणजे चांगली परिस्थिती असताना तुम्ही असं का म्हणता, डोळसपणे तुम्ही देवधर्म करा ना, असं त्यांचं म्हणणं, दुसरं काही नाही. आणि मॉडिफिकेशन म्हणजे तत्व दादानी काही बदललं नाही. आता दादानी सगळं 12 वर्ष नियम पाळले, त्या देवतांना संतुष्ट करून घेतलं आणि म्हणाले आता जर ह्याच्या पुढे तुम्ही गुरुमार्गात विलीन झाला नाही तर तुमची मुसलमानी लोक विटंबना करतील. म्हणून आता ही वेळ आहे तुम्ही गुरुमार्गात सामील व्हा. पण तुम्हाला आम्हाला ठेवलं नाहीये. गणपतीला लालच फुल लागलं, अरे गणपतीला पांढरं फुल घातलं तर काय गणपती नको म्हणतो का, असं विचारायचंय. तर आम्हाला विचारायचंय म्हणून म्हणाले गणपतीला लालच फुल पाहिजे, शंकराला पांढरंच फुल पाहिजे, कसलं काय तुम्ही सगळं केलंय म्हणाले. पुढे गुरुमार्गाकडे आपण आलो, कसे आलो तर अडीअडचणी घेऊन आलो. गुरुमार्ग कसा आहे, साधा सोपा सरळ असा आहे. आता तुमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या प्रापंचिक जीवनातील अडीअडचणी निवारण होऊन दुःख दूर होऊन सुख प्राप्त व्हावे या अभिलाषाने किंवा आसक्तीने तुम्ही येथे आलात. परंतु आपल्याला जे कष्ट झाले आहेत ते कष्ट जो सुख मागायला आला आहे त्याला ते देऊन न देणे किंवा जो याचक आहे त्याला ते कष्ट करायला न लावणे याचा अर्थ गुरुमार्ग.
आता प्रारंभिक अवस्थेत तुम्ही जेव्हा इकडे म्हणजे कार्यकेंद्रावर मार्गदर्शनार्थ आलात तेव्हा तुमच्या कायावाच्या मनावर कोणत्याही प्रकारचा योग्य संस्कार झालेला नव्हता. तुम्ही कुटुंब परंपरेने देवदेवतार्चन पूजनादी विधी करीत होतात. त्याचे केवळ आजवर अनुकरण केलेत. म्हणून वंदनीय दादा म्हणतात की या विधीमधून तुम्हाला काही समाधान मिळेल का? तर त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकला नाही. येथे आल्यावर तुम्ही ज्ञान अज्ञानाने आणि रूढी परंपरेने केलेली जी सेवा व त्या सेवेत व्यतीत केलेली कालमर्यादा सांगितलीत. ती कालमर्यादा जास्त आहे म्हणून तुम्हाला सुखशांती समाधान लाभेलच असा हा मार्ग नाही. तसेच तुम्ही हे देवदेवतार्चन खूप काळापर्यंत केले आणि तुम्ही फार मोठे ईश्वर भक्त आहात काय असे तुम्हाला वाटते. उदाहरणार्थ तुम्ही मला सांगता 21 वर्षे संकष्टी केली, पण मी म्हणतो गणपतीने 21 वर्षामध्ये सोंड जरी सुद्धा जरासुद्धा इकडे तिकडे केली नाही आणि हलवली नाही, मग त्याचा उपयोग काय? याचं कारण असं की साधक अवस्था म्हणजे कायावाच्या मनाचे एकरूपत्व. आता हे एकरूपत्व झाल्याशिवाय तुम्हाला अनुभव तरी कसा येणार हो? आणि त्यासाठी मनाने केलेल्या किंवा अनुकरण म्हणून केलेल्या साधनेत किंवा उपासनेत कायावाच्या मनाचे एकरूपत्व होत नाही, म्हणून तुम्हाला त्याची प्रचिती येत नाही. अशी उपासना आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या जीवनात केली व ज्या अडीअडचणी आल्या त्यांच्या निवारणार्थ त्यांनी जी व्रतवैकल्ये उपास तपास जपजाप केले त्या व्रताच्या शक्तीनुसार त्यांच्या अडचणी तात्पुरत्या निवारण झाल्या, परंतु त्या अडचणींचे पूर्णतः निर्मूलन झाले नाही. म्हणून आपल्या वाट्याला आजचे दुःखमय जीवन आले. तसेच प्राप्त जीवनातील दुःख मग ती घराण्यातील असो किंवा वैयक्तिक ही ज्याची त्याने भोगली पाहिजे, नाहीतर तीच पुढे आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येतात व त्यांना भोगावी लागतात. म्हणून आपल्या वाडवडिलांसारखीच व्रत वैकल्ये उपास करून चालणार नाही. तसेच पुढील पिढ्या या विज्ञानाच्या प्रगतीमुळे देवधर्म मानेनाशा झाल्यामुळे तीच संकट पुन्हा त्याच्या जीवनात आली. तसेच आपल्या वाडवडिलांनी परमेश्वराजवळ दुःख भोगण्याचं सामर्थ्य मागितलं नाही. त्यामुळे आम्ही कोणाचंही वाईट केलं नाही तरी पण आमच्या वाट्याला दुःख का बरं आलं असे जे तुम्ही म्हणता त्याचे उत्तर असं की तुमच्या वाडवडिलांचाच हा प्रसाद आहे. म्हणजे शेवटी अज्ञानाने आपण जे करतो त्याच्यामुळेच आपल्या वाट्याला दुःख येतं. हां, म्हणून ते काय म्हणतात, तुम्ही कामकाजाला आलं होतं हे 12 वर्ष आम्ही संकष्ट्या केल्या. तर दादा म्हणतात तुम्ही काय 24 तास गणपतीचं नामस्मरण करत नव्हतात, एक 15 मिनटं. त्यांनी एक उदाहरण काय सांगितलं होतं माहिती आहे? आता आमच्या मेवण्यानं त्यांचं दुकान होतं, तर साधनेला बसायचं. तुम्ही विचारलं होतं ना कायावाच्या मन एक ग्रुप. आता साधनेला बसायचंय हे ठरवल्यानंतर शरीर बसतं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हटलं की मनातले विचार पहिल्यांदा धावत होते ते धावत नाहीत आता. आणि आपल्याला साधना करायची हे आपलं डोक्यात असतं, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित साधनेमध्ये असतो. ते एकरूप होऊन काम मनाने करायचं म्हणतो. हां, तर ते म्हणायचे तुम्ही साधनेला 8 वाजता साधाने सांगितली म्हणून साधनेला बसायचं. डोक्यात काय दुकान उघडायचंय, नाहीतर ही म्हणती मला शाळेत जायचंय, तो म्हणतो मला नोकरीत जायचं, तो म्हणतो मला फोन अटेंड करायचा आहे, जे काय आहे ते. असं करण्यापेक्षा म्हणजे तुम्ही मनाने बाहेरच असता, विचाराने बाहेरच असता, फक्त इथे बसलेले असता साधना करायची 8 वाजता म्हणून. मग त्याच्यापेक्षा तुम्ही दुकान उघडा दिवस. आणि दादांना बंधन होतं पहाटे उठून करायचं. आपल्याला दिवसभरात साधना केव्हाही करा म्हणून सांगितलंय. मग आपल्याला किती किती हे त्यांनी खाली पायऱ्या उतरून यावं. एवढं करू नये तुम्ही रडता म्हटलं तर मग काय करणार ते मग मला रडत बसा. आणखीन किती त्यांनी समजून घ्यावं आपल्याला.
तर त्यांनी जर त्यांचे नियम लागू पडले ना केले ना तर 1 मिनिटही टिकाव धरणार नाही. म्हणून म्हणाले तुमची आयुष्यभरात जर साधना उपासना काय केली देवाची म्हटलं तर ती काही तास नाही तर काही दिवस बरे. 15 मिनिटं बसायचं देवापुढे आणि ते सुद्धा मनाने नाही आज त्याला भेटायला जायचं, आज तिला भेटायला जायचं, तिची साडी घ्यायला जायची, तिच्याबरोबर शॉपिंगला जायचंय, तिचा मोबाईल घ्यायला. म्हणजे हे प्रॅक्टिकल गोष्टी आत्ताच्या. ते चुकीचं नाहीये, पण मग ते करायचंय ना तर ते करून या आणि मग शांतपणे बसा. एक मुलगा आला 3ऱ्या संमेलनात त्यांनी सांगितलंय, ते म्हणाले रोज साधना होत नाही ना, गडबड करू नका. आठवड्यातला 1 दिवस सुट्टीचा जो असेल, ज्याचा रविवार असेल, कोणाचा गुरुवार असेल, त्या दिवशी मी कोणाचा नाही म्हणून शांतपणे साधना करा. ती 1 दिवसाची साधना सुद्धा आठवडाभर काम करते. पण उगीच आपलं पाट्या टाकल्यासारखं साधना दादांनी सांगितली म्हणून साधना करू नका. ओझं उपकाराचं वाहिल्यासारखी साधना करू नका. पण मग नंतर काल मी म्हटलं होतं हिला, मी म्हटलं काल मी काय आरतीला येणार नाही, मी देवघरात वगैरे काय येणार नाही, मस्तपैकी झोप काढणार. पण झोप इतक्या वर्षाची सवयची झोप लागायला पाहिजे ना. तुम्हाला जागं करतं. उद्या तुम्हाला seminar जागा आहे. करतं बरोबर. दादा म्हणाले कधी मला गजर लागला नाही उठवायला. बरोबर 3च्या ठोक्याला जागे म्हणजे जागे. त्या आत्म्याला जाणीव जेव्हा होती, हे महत्वाचं आहे, तेव्हा तुम्हाला काही उठावावं लागत नाही, करावं लागत नाही, काही करावं लागत नाही. तुम्ही आपोआप यंत्रासारखे काम करता. आणि हा कृपाशीर्वाद देव देतो. त्या कृपाशीर्वादाची उणीव आहे हे आपल्याला कळत नाही. मग परवा मी उदाहरण सांगितलं ना, दादानी पुष्कळांना आशीर्वाद दिले, हा, पण त्या आशीर्वादाची किंमत त्यांना तेव्हा तोपर्यंत कळली नाही. एक डॉक्टर होते, त्यांना गुरुचा खड्याची अंगठी दिली होती सोन्याची बनवून, आणि ते एक दिवशी अशीच काढून ठेवली आणि ती हरवली. तर त्यांनी पुण्याला फोन करून सांगितलं. ती म्हणाले माझी खड्याची अंगठी हरवली, आता मला दुसरी द्या. दादा म्हणाले आशीर्वाद एकदाच, तुझ्या हातून ऑपरेशन सगळं सक्सेसफुल व्हावं, तो आशीर्वाद प्रवाहित व्हावा म्हणून तुला अंगठी दिली. ती सोन्याची अंगठी आज खरेदी करायला गेलं तर भाव काय, गुरुचा खडा लाभावा लागतो. हे सगळं बघून दादानी दिली. दुसरा एकटा गेला, दुसऱ्या एकाला पण दिली होती अंगठी. तर बाथरूमला जायचं तर ती अंगठी कशी घालून जाणार, म्हणून ती बाहेर कट्ट्यावर काढून ठेवली. देशील. बाहेर कट्ट्यावर ती काढून ठेवलेली अंगठी कोण सोडेल का, गेली चोरीला. म्हणजे आशीर्वाद दिला तरी तो जतन करायचं पण अक्कल पाहिजे. थांबूया 15 मिनिटं. जरा पण जरा जाऊन पाय या. मोकळे करा जरा.